नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इयत्ता 11वी सायन्सचा फिजिक्स या विषयाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्रहो, आपण फिजिक्सचा पहिला चॅप्टर युनिट्स अँड मेजरमेंट याचा अभ्यास करतोय. मित्रहो, मागील भागामध्ये आपण या चॅप्टर मधील अत्यंत महत्त्वाच्या अशा फिजिकल क्वांटिटीज आणि त्यांच्या टाइप्स बद्दल अभ्यास केलेला आहे. मित्रहो, या भागामध्ये आपण युनिट म्हणजे काय आणि त्याच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रहो, युनिट म्हणजे नेमकं काय? तर मित्रहो, कुठच्याही एखाद्या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी जो रेफरन्स स्टँडर्ड जो यूज केलेला असतो त्याला आपण काय म्हणत असतो? युनिट असं म्हणत असतो. जसं की आता मला सांगा, जर आपण लेंथचं मेजरमेंट करायला घेतलं तर आपण लेंथ कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये, बरोबर आहे. जर आपण मासचं मेजरमेंट करायला घेतलं तर आपण मास कशामध्ये मेजर करतो? किलोमध्ये, बरोबर आहे ना. ज्यावेळेस तुम्ही धान्य विकत घेता किंवा फळे विकत घेता, भाज्या विकत घेता, म्हणजे थोडक्यात व्हेजिटेबल्स, तर ह्या व्हेजिटेबल्सला तुम्ही कशामध्ये काउंट करता? तर किलोमध्ये, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही लिक्विड जे आहेत यांना परचेस करता, जसं की पाणी आहे, दूध आहे किंवा इतर लिक्विड असणाऱ्या गोष्टी, यांना परचेस करण्यासाठी तुम्ही लिटर हे युनिट वापरता, बरोबर आहे. तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये युनिट म्हणजे काय आणि युनिटची गरज काय याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, युनिटला कशा पद्धतीने डिफाइन केलं जातं हे आपण सुरुवातीला पाहूयात. तर मित्रहो, युनिट a reference standard used for the measurement of a reference standard used for the measurement of a given physical quantity, is called as its unit. ओके, कन्सिडर करा की आपल्याकडं एक सिलेंड्रिकल टँक आहे, ओके, आणि ह्या सिलेंड्रिकल टँकला आपल्याला काय करायचं आहे? एका लिक्विडच्या साहाय्यानं फिलअप करायचं ठरलेलं आहे आपलं, ओके. तर जर याला फिलअप करायचं असेल तर याला फिलअप करण्यासाठी समजा माझ्याकडं एक ग्लास आहे आणि त्या ग्लासच्या साहाय्यानं मी काय करणार आहे? हा टँक फिलअप करणार आहे, ओके. माझ्याकडे काय आहे? हा एक ग्लास आहे, ओके. तर मित्रहो, या ग्लासमध्ये जेवढं लिक्विड बसतंय, ओके, ते लिक्विड मी काय करतोय? या सिलेंड्रिकल टँक मध्ये ओततोय, ठीक आहे. आणि असे 10 ग्लास ओतले की हा जो सिलेंड्रिकल टँक आहे हा काय होतोय? समजा कंप्लीट फिलअप होतोय, तो कंप्लीट भरतोय, ओके. मित्रांनो, आता मी इथं जे लिक्विड मेजर करण्यासाठी जे युनिट वापरलं ते युनिट काय वापरलं? ग्लास. हे एक रेफरन्स स्टँडर्ड झालं, येते का लक्षात तुमच्या? तर हा जो ग्लास आहे, ओके, आणि ही एक आपली सिलेंड्रिकल वेसल आहे. ह्या सिलेंड्रिकल वेसल मध्ये किती ग्लास पाणी बसतं? ह्या सिलेंड्रिकल वेसल मध्ये किती ग्लास पाणी बसतं हे मला मेजर करायचंय. म्हणजे ह्याच्यामध्ये असणारं पाणी किती? तर मी हे पाणी किती? तर मी काय म्हटलं? एकूण 10 ग्लास पाणी काय होतंय?
या सिलेंड्रिकल वेसल मध्ये बसतंय. ठीक आहे. आता समजा अजून एक युनिट मी काय केलं, ह्या सिलेंड्रिकल वेसलला फिलअप करण्यासाठी यूज केलं. ते समजा यूज केलं मी एक कप. ओके, मी काय केलं, एक कप आहे आणि त्या कपचा वापर, हा एक कप आहे. ओके, आणि या कपच्या साह्याने मी काय केलं, हा सिलेंड्रिकल टँक जो आहे तो फिलअप करायचा असं मला समजा. ओके, तर मी काय केलं, असे किती कप याच्यामध्ये बसतात हे मेजर केलं. तर हा एक कप आहे आणि मित्रांनो आता मला हा जो कप आहे, ह्या कप मध्ये जेवढं लिक्विड बसतं, ओके, त्याच्या 4 टाइम्स लिक्विड ह्या ग्लास मध्ये बसतं. म्हणजे मला जर या कपाच्या साह्याने हा जर ग्लास भरायचा असेल तर मला 4 कप लिक्विड म्हणजे जे काय आपला 1 ग्लास. ओके, 4 कप इज इक्वल्स टू 1 ग्लास. मग मला हे जर कप डायरेक्टली ह्या सिलेंड्रिकल वेसल मध्ये जर फिलअप करायचे असतील किंवा ह्या कपाच्या साह्यानं जर मला इथं जर पाणी भरायचं असेल तर मला किती कप लागतील बघा. आता ग्लासला किती लागताय, 10 ग्लास म्हणजे एक सिलेंड्रिकल टँक. तसं 4 कप म्हणजे 1 ग्लास. 4 कप म्हणजे काय आहे, 1 ग्लास. मग हा सिलेंड्रिकल टँक भरण्यासाठी मला किती युनिट लागतील, अगदी बरोबर आहे, मला काय लागतील, 40 कप पाणी लागेल किंवा 40 कप लिक्विड लागेल. 40 कप इज इक्वल्स टू सिलेंड्रिकल टँक. ओके, म्हणजे आता इथं पहा, मी जर ग्लासच्या साह्यानं जर याला भरायचं ठरवलं तर 1 सिलेंड्रिकल टँक, 1 सिलेंड्रिकल टँक लिक्विड इज इक्वल्स टू किती आपला आला आहे, 10 ग्लास लिक्विड, 10 ग्लास. ओके, आणि मी जर त्याला जो स्मॉलर युनिट आहे कप, याच्या सहाय्याने जर फिलअप केलं तर 1 सिलेंड्रिकल टँक लिक्विड, 1 सिलेंड्रिकल टँक लिक्विड इक्वल्स टू 40 कप ओके. मित्र हो, मला सांगा ह्या सिलेंड्रिकल टँकचं मेजरमेंट बदललेलं आहे का? नाही, जेवढं होतं तेवढंच मेजरमेंट आहे. परंतु जर आपण याला ग्लासच्या साह्यानं जर मेजर केला, कशाच्या, ग्लासच्या साह्यानं, तर काय झालं, 10 ग्लास बसले. ओके, आणि कपाच्या साह्याने मेजर केला तर किती कप बसले, 40 कप बसले. सिलेंड्रिकल टँकचं मेजरमेंट आहे तेच आहे, परंतु इथं काय झालं, आपल्या ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यू ज्या आहेत ह्या काय झाल्या रे मित्रांनो, बदलल्या. इथं 10 आणि इथं किती, 40. बरोबर आहे. म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यूज चेंज झाल्या. न्यूमेरिकल व्हॅल्यूज का चेंज झाल्या, तर मित्रांनो कारण आपण काय केलं, त्याला मेजर करण्याचं जे युनिट आहे ते आपण बदललं. मेजर करण्याचं काय बदललं, युनिट. आपण इथं रेफरन्स स्टँडर्ड दर्शवलेला मानक. रेफरन्स स्टँडर्डचा अर्थ काय होतो, रेफरन्स स्टँडर्ड. ओके, रेफरन्स म्हणजे सूचित केलेला, दर्शवलेला. ओके, तर इथं जो दर्शवलेला मानक जो आहे, तो दर्शवलेला मानक जो आहे तो बदलला. सुरुवातीला आपण दर्शवलेला मानक काय घेतला होता, ग्लास घेतला होता, की जो आकारानं कपापेक्षा कसा आहे, मोठा आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, तर इथं ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आलेल्या आहेत, ओके, ह्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आकारमान मोठा असेल. ओके, आता इथं ग्लास म्हणजे कोण आहे आपल्यासाठी, ग्लास म्हणजे आपल्यासाठी आहे रेफरन्स स्टँडर्ड. रेफरन्स स्टँडर्डलाच आपण काय म्हणतो, रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट. म्हणजे इथं लिक्विड मेजर करण्यासाठीचं जे युनिट आहे, ओके, युनिट म्हणजे एकक. ओके, युनिट म्हणजे काय, एकक. तर रेफरन्स स्टँडर्ड म्हणजेच युनिट किंवा एकक जे आहे ते इथं काय आहे, ग्लास आहे.
आणि दुसऱ्या केसमध्ये ते काय आहे? कप आहे. दुसऱ्या केसमध्ये ते काय आहे? कप आहे. मित्रांनो, लिक्विड मेजर करण्यासाठी मी इथं दोन डिफरंट युनिट यूज केलेले आहेत. ओके, याच्यामध्ये ग्लास हे लार्जर आहे कारण एका ग्लासमध्ये 4 कप काय बसतंय? लिक्विड बसतंय. ओके, आता 10 ग्लास म्हणजे एक सिलेंड्रिकल टँक. हा जो सिलेंड्रिकल टँक आहे हा कंप्लीट फिल करण्यासाठी 10 ग्लासचा वापर होतो. ओके, पण मी जर स्मॉलर युनिट यूज केलं कप, तर काय झालं? इथं जी न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ही काय झाली? वाढली. मग मित्रांनो, यावरून आपण काय म्हणू शकतो? आपण यावरून असं म्हणू शकतो, लार्जर इज द युनिट, स्मॉलर इज द न्यूमेरिकल व्हॅल्यू. लार्जर इज, बघा ना, ग्लास कसा आहे? मोठं युनिट आहे. कप कसा आहे? छोटं युनिट आहे. मी जर इथं लिक्विड काउंट करण्यासाठी, मेजर करण्यासाठी जर लार्जर युनिट यूज केलं, तर इथं मला आलेली जी न्यूमेरिकल व्हॅल्यू जी आहे, ही न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी आली मित्रांनो? छोटी आली. आणि मी जर छोटं युनिट यूज केलं तर आलेली न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी आली? मोठी आली. मग यावरून आपण काय म्हणू शकतो? लार्जर इज द युनिट, स्मॉलर इज द न्यूमेरिकल व्हॅल्यू. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता उलट, स्मॉलर इज द युनिट, लार्जर इज द न्यूमेरिकल व्हॅल्यू. पहा, आपण याच्यावरून काय निष्कर्ष काढलाय? लार्जर is the unit, smaller will be the numerical value or vice versa म्हणजे मित्रांनो ह्या स्टेटमेंटचं उलट. म्हणजे कसं होईल? स्मॉलर इज द युनिट, लार्जर विल बी द न्यूमेरिकल व्हॅल्यू. ओके मित्रहो, मग इथं फिजिकल क्वांटिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ते चेंज झालंय का? बिलकुल नाही. फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड जे होतं तेच आहे. तर मित्रांनो, यावरून आपण अत्यंत महत्वाचं एक सूत्र तयार करू शकतो. काय तयार करू शकतो? सूत्र. ते सूत्र असं होईल, फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी is equals to numerical value into its unit. Magnitude of physical quantity is equals to numerical value into unit. आता इथं मॅग्निट्यूड बदललंय का? नाही. मात्र काय बदललं? न्यूमेरिकल व्हॅल्यू बदलली. का? तर युनिट बदललं. म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू ह्या युनिट बेस असतात. म्हणजे युनिट जर बदललं तर काय बदलतात? न्यूमेरिकल व्हॅल्यू बदलतात. ओके, मग आपण यावरून काय म्हणू शकतो? आपण जर मॅथमॅटिक्सचा वापर केला तर आपण याच्यातून महत्वाचा असा एक कॉन्सेप्ट जो आहे तो डिराईव्ह करू शकतो. तो कॉन्सेप्ट असा आहे मित्रांनो, मला सांगा, इथं जो पी आहे हा मॅग्निट्यूड आहे आणि मॅग्निट्यूड नेहमी कसं असतं? कॉन्स्टंट असतं. मॅग्निट्यूड कसं असतं? कॉन्स्टंट असतं. कॉन्स्टंट इज इक्वल्स टू काय आला आपला? एन इंटू यू. कॉन्स्टंट इज इक्वल्स टू काय आला? एन इंटू यू. मित्र हो, जर एन इंटू यू हा जर कॉन्स्टंट असेल, तर आपल्याला माहिती आहे की जर प्रॉडक्ट हा जर कॉन्स्टंट असेल तर त्या दोन फिजिकल क्वांटिटी मध्ये इनव्हर्स प्रपोर्शन असतं. लक्षात ठेवा. जर डिव्हिजन कॉन्स्टंट, मी म्हटलं की ए अपॉन बी इक्वल्स टू कॉन्स्टंट, ए अपॉन बी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, ज्यावेळेस मी असं बोलेल त्यावेळेला याचा अर्थ असा असतो की ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बी. पहा मी काय म्हणतोय, डिव्हिजन कॉन्स्टंट, तर तिथं कुठलं प्रोपोर्शन असतं मित्रांनो? डायरेक्ट प्रोपोर्शन असतं. आता इथं काय कॉन्स्टंट आहे? प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे. काय कॉन्स्टंट आहे? प्रॉडक्ट. आणि मित्रांनो, जर प्रॉडक्ट कॉन्स्टंट असेल तर तिथं इनव्हर्स प्रोपोर्शन असतं. मग याच्यातून आपण जो मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट जो आहे तो असा डिराईव्ह केला की n is inversely proportional to u. n is inversely proportional to u. आता मित्रांनो, what is n? n is numerical value. And what is u? u is its unit. u काय आहे? युनिट आहे. मग आपण काय म्हणतोय? numerical value is inversely proportional to unit. numerical value is inversely proportional to unit. मग मित्रांनो, numerical value is inversely proportional to जर युनिट असेल
तर आपण जो म्हटलं तो कॉन्सेप्ट पुन्हा आला. म्हणजे पहा, एक क्वांटिटी आता न्यूमेरिकल व्हॅल्यू जर मोठे असेल तर युनिट कसं असलं पाहिजे? छोटं, कारण इनव्हर्स प्रपोर्शन आहे. बरोबर आहे. मग आणि जर न्यूमेरिकल व्हॅल्यू ही जर छोटी असेल तर युनिट कसं असलं पाहिजे? मोठं. म्हणजे न्यूमेरिकल व्हॅल्यू मोठी तर युनिट छोटं, न्यूमेरिकल व्हॅल्यू मोठी तर युनिट छोटं, न्यूमेरिकल व्हॅल्यू छोटी तर युनिट मोठं. महत्वाचा मुद्दा हा की इथं सांगण्याचा जो हेतू आहे तो मूळ हा हेतू आहे की मित्रांनो, न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि तिचं युनिट यांच्यामध्ये कोणतं प्रपोर्शन असतं? इनव्हर्स प्रपोर्शन असतं. आता मित्रांनो, जर असं इनव्हर्स प्रपोर्शन असेल तर आपण हा जो आपल्याकडे आलेला जो डेटा आहे या डेटाचा विचार करून आपण अजून एक अत्यंत महत्वाची अशी गोष्ट इथं डिराईव्ह करू शकतो. तर ती गोष्ट कुठची आहे? मित्रांनो, मला सांगा, मी ह्या व्हॅल्यूला समजा n1 म्हटलं आणि ह्याच्या युनिटला म्हटलं u1. ओके, युनिटला काय म्हटलं मी? u1. मी इथं जी व्हॅल्यू आली तिला n2 म्हटलं आणि युनिटला म्हटलं u2. युनिटला काय म्हटलं? u2. म्हणजे n1 u1 हा कोणा इतका असला पाहिजे? n2 u2. कारण का? सिलेंड्रिकल टँकचं जे मेजरमेंट आहे ते कसं आहे? सेम आहे. सिलेंड्रिकल टँकचं मेजरमेंट बदललेलं नाही. म्हणजे n1 u1 हा पण सिलेंड्रिकल टँकच्या मॅग्निट्यूड इतका आहे आणि n2 u2 हा सुद्धा सिलेंड्रिकल टँकच्या मॅग्निट्यूड इतका आहे. म्हणजे हे दोघं कसे असले पाहिजेत? इक्वल असले पाहिजेत. मग मी इथं म्हटलं की n1 u1 इज इक्वल्स टू n2 u2. n1 u1 इज इक्वल्स टू n2 u2. तर मग मला सांगा n1 अपॉन n2 किती? तर n1 अपॉन n2 हा इथं किती येईल? u2 अपॉन u1 इतका येईल. किती येईल मित्रांनो? n1 अपॉन n2 हा n1 अपॉन n2 हा इथं किती आलेला आहे आपला? पहा, मी एकदा पुन्हा लिहून दाखवतोय तुम्हाला. तर मित्रांनो, ज्या वेळेला आपण n1 u1 हा एका सिलेंड्रिकल टँकच्या मॅग्निट्यूड इतका आहे, म्हणजे n1 u1 हा आणि इथं n2 u2 हा सुद्धा सिलेंड्रिकल टँकच्या मॅग्निट्यूड इतका आहे, हा n2 u2 इतका असला पाहिजे. ओके, मग आपण याला n1 अपॉन n2, इकडचा हा n2 इकडे मी डिव्हिजन मध्ये घेतलाय, इकडे u2 शिल्लक राहिला u2 आणि इकडचा u1 आपण ह्याला डिव्हिजन मध्ये घेतला. तर आपण काय लिहू शकतो? n1 अपॉन n2 इज इक्वल्स टू u2 अपॉन u1. n1 अपॉन n2 इज इक्वल्स टू u2 अपॉन u1. ह्याचा वापर कशासाठी केला जातो? जर आपल्याला दोन्ही युनिट माहिती असतील आणि एकच न्यूमेरिकल व्हॅल्यू माहिती आहे तर दुसरं युनिट फाइंड आउट करण्यासाठी, किंवा दोन्ही न्यूमेरिकल व्हॅल्यू माहिती आहेत आणि एक युनिट माहिती आहे तर दुसरं युनिट फाइंड आउट करण्यासाठी काय केला जातो? या सूत्राचा वापर केला जातो. हे सूत्र काय रिप्रेझेंट करतंय? सूत्र पुन्हा एकदा रिप्रेझेंट करतंय n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू u. n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू u. ओके मित्रांनो, हे झालं आपल्या रुटीन लाईफ मधलं उदाहरण. ओके, हे आपण घरामध्येही करून पाहू शकतो. तुम्ही एक सिलेंड्रिकल टँक घेऊ शकता. ओके, त्या सिलेंड्रिकल टँक मध्ये ग्लासनं पाणी होता आणि कपाने पाणी होता, मेजर करून पहा तर तुम्हाला लगेच आढळेल. काय आढळेल? की सिलेंड्रिकल टँक मध्ये जे लिक्विड आहे ते कॉन्स्टंटच आहे. आपण यूज केलेलं युनिट जर छोटं आणि मोठं ठरवलं, म्हणजे एखादा सिलेंड्रिकल टँक किंवा एखादी कुठचीही गोष्ट जी आहे ती मेजर करण्यासाठीचं युनिट जे आहे हे युनिट छोटं किंवा मोठं असू शकतं. बरोबर आहे. जर आपण मोठं युनिट चूज केलं तर काय येतं? न्यूमेरिकल व्हॅल्यू छोटी येते. आणि जर आपण छोटं युनिट चूज केलं तर काय होतं? न्यूमेरिकल व्हॅल्यू ही मोठी येते. ओके, यावरून आपण काय समजून घेतलं? तर कुठच्याही एखाद्या युनिटच्या बाबतीत युनिट आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू यांच्यामध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन असतं. ओके मित्रांनो, आता जर आपण थोडंसं पुढे गेलो आणि आपल्या फिजिक्स मधली काही उदाहरणं जी आहेत हे जर पाहायचं ठरवलं. आता फिजिक्स मधली उदाहरणं म्हणजे फिजिकल क्वांटिटीज. ओके, फिजिकल क्वांटिटी समजा मी लेंथ ह्या फिजिकल क्वांटिटी बद्दल जर विचार करायला घेतला, कुठल्या? लेंथ बद्दल. मित्र हो, लेंथ मेजर करण्यासाठी मला ग्लास जो आहे, ग्लास मधल्या लिक्विडने लेंथ मेजर करता येईल का? बिलकुल नाही. किंवा मला मास मेजर करायचंय आणि मास मेजर करण्यासाठी समजा मी जर काय केलं, लेंथचा वापर केला तर चालेल का? बिलकुल नाही. म्हणजे कुठच्याही एखाद्या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी सेम काइंडचं युनिट यूज करावं लागतं. कसलं? सेम काइंडचं. पहा ना, मी इथं लिक्विड मेजर करायचं होतं, म्हणजे एका वेसलचं व्हॉल्यूम मेजर करायचं होतं. तर
तशा वेळेला मी सेम काइंडचं युनिट यूज केलं ग्लास, किंवा सेम काइंडचं युनिट यूज केलं कप, बरोबर आहे. परंतु बऱ्याचदा भारतामध्ये, आता नाही जुन्या काळामध्ये काय केलं जायचं, चुकीचे युनिट्स यूज केले जायचे. कसं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. मला सांगा, जर तुमचे आजी आजोबा तुमच्या जवळ राहत असतील तर तुम्ही त्यांना विचारा की जुन्या काळामध्ये धान्य कशामध्ये मेजर केलं जायचं. तर मित्र हो, मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला जो मुद्दा आहे तो मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो, आम्ही धान्य जे आहे जुन्या काळामध्ये हे पायली, आदुली, एक शेर, एक आटवा, एक चिपट अशा प्रकारे धान्य मोजलं जायचं. आजही बऱ्याचदा धान्य एक पोतं असं मोजतो आपण, एक पोतं, एक गोणी, अशा पद्धतीने धान्य मोजतो की नाही. ऍक्च्युली धान्य हे काय आहे, मास आहे. त्याला कशामध्ये मेजर केलं पाहिजे, किलोग्रॅम मध्ये. परंतु जुन्या काळामध्ये धान्य हे शेर, पायली, आदली अशा पद्धतीनं मेजर केलं जात असायचं. म्हणजे जुन्या काळामध्ये सेम काइंडचं युनिट यूज केलं जायचं का, नव्हतं जात. आजही तुम्हाला एक उदाहरण सांगतो, जे रुटीन लाईफ मध्ये तुम्ही दररोज ते अनुभवता, असं उदाहरण सांगतो तुम्हाला. मित्र हो, बाजारमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण केळी विकत घेतो, केळी काय आहे, वजनावरती विकत घ्यायची गोष्ट आहे. तुम्ही ती कशी विकत घेता, डझनवरती. मला सांगा, केळीची साईज लहान मोठी असू शकते, बरोबर आहे. कारण काही शेतकऱ्यांनी पिकवलेले केळी ह्या फार मोठ्या असतात, बरोबर आहे. कारण त्यांनी त्याची तेवढी मशागत घेतलेली असते, काळजी घेतलेली असते झाडांची, त्यामुळे त्याला जे फळ लागलेलं असतं हे थोडंसं मोठं असतं. परंतु बऱ्याचदा काय होतं, शेतकऱ्यांना काळजी घेऊन सुद्धा नैसर्गिक मारा जर झाला, त्याच्यावरती नैसर्गिक आपत्ती जर ओढवली, तर त्या केळी या पिकाचं जे आहे साईज कशी राहते, छोटी राहते. परंतु आपण केळी विकत घेताना कशावरती विकत घेतो, डझनवरती. आपण इथं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, केळी ही डझनवरती घेण्याची गोष्ट आहे का, नाही. सेम युनिट यूज करतोय का आपण त्याला, नाही. आजही आपण त्या गोष्टी रुटीन लाईफ मध्ये यूज करतो आहोत. ओके, तर इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपण एखादी गोष्ट मेजर करणार असू तर ती गोष्ट मेजर करण्यासाठी सेम काइंडचं युनिट यूज करायचं. मग मला सांगा, लेंथ मेजर करण्यासाठी आपण काय यूज केलं पाहिजे, लेंथचं युनिट यूज केलं पाहिजे. समजा मला काय करायचंय, लेंथ मेजर करायची. माझ्याकडे जो हा व्हाईट बोर्ड आहे, ह्या व्हाईट बोर्डची मला लेंथ मेजर करायची आहे. तर मग आता मी याची लेंथ मेजर करताना आपण बघा, फार फार वर्षापासून, जुन्या म्हणजे अगदी बराच काळ झाला त्याला, 400-500 वर्षापासून आपण काय करतो, लेंथ मेजर करत आलेलो आहोत. परंतु त्याच्यासाठी जे आपण युनिट्स यूज करायचो, म्हणजे रेफरन्स स्टँडर्ड जे यूज करायचो ते वेगळे होते. त्या काळामध्ये रेफरन्स स्टँडर्ड कुठचे असायचे, तर त्या काळामध्ये बघा, आजही यूज करतो आपण असे रेफरन्स स्टँडर्ड. एक विथ म्हणजे अंगठ्याच्या टोकापासून करंगळीच्या टोकापर्यंत असलेलं जे अंतर असतं याला आपण एक विथ म्हणतो की नाही. तर इथं आपलं जे मनगट आहे, मनगटापासून कोपरापर्यंत, एल्बो पर्यंत जे आपलं हाड असतं ह्याला अल्ना असं म्हणतात. काय म्हणतात, अल्ना. ओके, आपला जो कोपर आहे, ह्या कोपरापासून हे जे आपलं मिडल फिंगर आहे, ह्या मिडल फिंगरच्या एंड पर्यंत जे अंतर आहे याला आपण क्युबिट असं म्हणतो. काय म्हणतो, क्युबिट असं म्हणतो. पहा, म्हणजे जुन्या काळापासून आपण अजूनही, समजा मला ह्या व्हाईट बोर्डची हाईट मेजर करायची, तर मी अशी क्युबिटच्या साहाय्याने 1 क्युबिट, 2 क्युबिट अशी मेजर करू शकतो, बरोबर आहे. लेंथ मेजर करण्यासाठी मी सेम काइंडचं युनिट यूज केलं. परंतु मित्र हो, माणूस बदलला तर त्याच्या हाताची लांबी काय होते, बदलते की नाही. मग हे युनिट यूज करून चालेल का, नाही चालणार. मग कोणतं युनिट यूज केलं पाहिजे, काय यूज केलं पाहिजे, हे आज आपला आजचा डिस्कशनचा मुद्दाच हा आहे की युनिट नेमकं ठरवलं कसं गेलं, कसं ठरवलं जातं, युनिट आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू मध्ये काय नेमकं प्रपोर्शन असतं, विषय कळतोय. तर मित्रांनो, लेंथ बद्दल आपण बोलतोय. लेंथ मेजर करण्यासाठी सेम काइंडचं युनिट यूज केलं गेलं, परंतु हे जे युनिट्स आहेत हे युनिट काय होत आहेत, डिफर होत आहेत. माणसाची हाईट बदलली तर त्याच्या हाताची लांबी पण बदलते, बरोबर आहे. त्याचा इथून इथपर्यंतची लांबी बदलते, त्याचे वितेचं अंतरही बदलते की नाही. तसंच मग ही युनिट काय यूज केली गेली, तर मित्र हो, त्या काळामध्ये आपल्याला मीटर वगैरे असे युनिट माहित नव्हते.
परंतु अंतर तर मोजली गेली पाहिजेत. मग अंतर मोजण्याकरता त्या काळामध्ये जी राजेशाही पद्धत होती त्या राजांनी डिसाईड केलं. काय डिसाईड केलं? एका राजाने डिसाईड केलं की माझा जो एल्बो आहे तिथून ते इथपर्यंत जे युनिट आहे याला मी क्युबिट म्हटलेलं आहे. ओके, काय म्हटलेलं आहे? क्युबिट. आता हा जो क्युबिट असतो हा जवळपास 18 इंचाच्या आजूबाजूला असतो. किती? 18 इंचाच्या आजूबाजूला. तर हा जो क्युबिट आहे ह्या क्युबिटचा, मग त्याने काय केलं? ह्या क्युबिटच्या आकाराचा एक रॉड तयार केला. तो रॉड सगळीकडे राज्यभर डिस्ट्रीब्यूट करून टाकला आणि लेंथ मेजर करण्यासाठी हे स्टँडर्ड युनिट असं ठरवलं त्यानं. ओके मित्र हो, आता मला सांगा, तो राजा मेला तर उद्या लोकांनी काय केलं? त्या लोखंडाचा जो रॉड आहे त्याची साईज जर समजा कमी केली तर मेजरमेंट काय होईल रे? चुकेल की नाही? सगळेच जण आहेत, हे सगळेजण मिळून ठरवू शकतात की बाबा याला थोडंसं कट करूया म्हणजे आपला थोडासा फायदा होईल. स्वतःच्या फायद्यासाठी लोक काही करू शकतात. मग मला सांगा, ते जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड राहिलं का? स्टँडर्ड म्हणजे मानक, ते मानक राहिलं का? आता नाही राहिलं. मित्र हो, मग असं काही युनिट करायचं की जे सगळीकडे सारखं असलं पाहिजे. ओके, काही काळामध्ये ब्रिटिश लोकांनी फूट हे युनिट यूज केलं. ब्रिटिश लोक ही थोडीशी धिप्पाड, हाईट वगैरे जास्त असणारी, गोरी उंच पुरी लोक, त्यांनी काय केलं? तिथला एक राजा होता, त्या राजानं त्याचा जो पाय असतो ह्या पायातलं, म्हणजे आपला जो पाय आहे पायाच्या टाचेपासून ते मिडल फिंगरच्या म्हणजे किंवा अंगठ्याच्या टोकापर्यंत जे डिस्टन्स आहे याला त्यानं नाव दिलं 1 फूट. काय नाव दिलं? 1 फूट. आणि त्या फूटच्या सहाय्याने डिस्टन्स मेजर करायला सुरुवात झाली. काही लोक डिस्टन्स मेजर करण्यासाठी स्ट्राइड म्हणजे काय? तर आपण ज्यावेळेस चालतो त्यावेळेस ह्या दोन पायांच्या मध्ये जे अंतर असतं, आपण ज्यावेळेस चालतो त्या दोन पायांच्या मधलं जे डिस्टन्स असतं त्याला स्ट्राइड म्हटलं जातं. तर याचा वापर करायचं ठरवलं. मित्र हो, ही अंतर ही स्टँडर्ड आहेत का? नाहीयेत. कारण आपण काय करू शकतो? पायातलं अंतर चालताना वाढवू पण शकतो. ही अंतर स्टँडर्ड नाहीत. ओके, मग स्टँडर्ड युनिट जे आहे हे कसं ठरवलं गेलं? तर मित्रांनो, जे सायंटिस्ट लोक आहेत ह्या सायंटिस्ट लोकांनी काय केलं? स्टँडर्ड युनिट कोणाला म्हणायचं याच्यासाठी काही रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या ठरवून दिल्या. स्टँडर्ड युनिट साठी काय केल्या? रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या ठरवून दिल्या आणि त्या रिक्वायरमेंट नुसार मग पुढचे युनिट्स तयार करण्यात आले. तोपर्यंत आपण काय करायचो? दिवस म्हणजेच वेळ मोजण्यासाठी आपण जरी सेकंड यूज करत असलो तरी ते सेकंड जे होते ते वेगळे होते. त्यावेळेला किलोग्राम यूज केला जायचा. पण किलोग्राम म्हणजे काय केलं होतं? तर किलोग्राम म्हणजे एक काय केलं होतं? एक सिलेंड्रिकल व्हेसल कन्सिडर केली होती की जिचा जेवढा डायमीटर आहे तेवढाच त्याची हाईट असली आहे. जेवढा डायमीटर सिलेंड्रिकल व्हेसल तिचा जेवढा डायमीटर तेवढाच हाईट, आणि त्याला काय म्हटलं गेलं? 1 किलो म्हटलं गेलं. परंतु मित्रांनो, वातावरणाचा, प्रेशरचा ह्याच्यावरती परिणाम होतो आणि तो जो किलो आहे तो बदलू शकतो. त्या किलोचं जे माप आहे ते चेंज होऊ शकतं. म्हणजे ते काय झालं? स्टँडर्ड झालं का? नाही झालं. मित्रांनो, अशा प्रकारे जुन्या काळात वेगवेगळी युनिट्स डिसाईड केली गेली, परंतु ही युनिट स्टँडर्ड नव्हती. आणि मग स्टँडर्ड युनिट्स जे आहेत हे मेजर ठरवण्यासाठी आपले जे फिजिसिस्ट जे आहेत, सायंटिस्ट लोक जे आहेत, यांनी त्या रिक्वायरमेंट दिल्या. त्याच्यानुसार आपण काय केलं? नंतर स्टँडर्ड युनिट्स तयार करून घेतले. तर मित्र हो, आता जे आपण डिस्कशन केलं ह्या डिस्कशन मधून आपण काही कन्क्लुजन्स काढलेले आहेत. सुरुवातीला मी ते कन्क्लुजन्स तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे आणि मग आपण रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट काय आहेत ते पाहणार आहोत. आपण पहिलं जे आहे हे म्हणजे युनिटची डेफिनेशन डिफाइन केली. ओके, व्हॉट इज युनिट? अ रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर दी a reference standard used for the measurement of a given physical quantity, for the measurement of a given physical quantity is called as its unit. ओके, ही एक गोष्ट आपण डिफाइन केली. दुसरी महत्वाची गोष्ट आपण काय ठरवलं? मॅग्निट्यूड ऑफ ए गिवन फिजिकल क्वांटिटी. मॅग्निट्यूड
of a given physical quantity, okay, magnitude of a given physical quantity is equals to numerical value into unit. हे किती असतं नेहमी? numerical value into unit. ओके, यावरून आपण एक फॉर्म्युला तयार केला. कुठला फॉर्म्युला तयार केला? मॉड ऑफ पी. P stands for magnitude of, P stands for physical quantity and this is modulus, that is magnitude. Okay, is equals numerical value is represented by small n and unit is represented by u. So magnitude of given physical quantity is equals to numerical value into unit. हे एक आपण अभ्यासलं. आपण अजून काय अभ्यासलं की न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट हे इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतात. हे कसे असतात? इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतात. ओके, मग यावरून आपण काय कॉन्सेप्ट लक्षात घेतला? लार्जर इज द युनिट, स्मॉलर इज द numerical value or vice versa. Larger is the unit, smaller will be the numerical value. Smaller will be the numerical value and vice versa means याच्या उलट. याच्या उलट कसं? smaller is the unit, larger will be the numerical value. Smaller is the unit, larger will be the numerical value or vice versa असे तुम्ही म्हणू शकता. बर, आपण अजून एक गोष्ट लक्षात घेतली की एखाद्या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आपण सेम काइंड ऑफ फिजिकल क्वांटिटी यूज करतो. ओके, for the measurement of a physical quantity, measurement of a given physical quantity, we use same kind of physical quantity, ओके. बर, अजून आपण काय अभ्यासलं? अजून आपण ही गोष्ट अभ्यासली की काही फिजिकल क्वांटिटी ज्या जुन्या काळामध्ये यूज केल्या जायच्या, ह्या फिजिकल क्वांटिटीज कोणत्या कोणत्या होत्या. जसं की आपण आत्ताच अभ्यासलं की लेंथ मेजर करण्यासाठी लेंथ जी आहे इन ओल्ड डेज युनिट जे यूज केले जायचे ते कुठले यूज केले जायचे? इन ओल्ड डेज फॉर द मेजरमेंट ऑफ युनिट, फॉर द मेजरमेंट ऑफ लेंथ, कुठचे युनिट यूज केले जायचे? तर आपण काय बोललो? पहिलं युनिट जे यूज केलं जायचं ते म्हणजे कुठलं? अल्ला. फ्रान्सचा एक राजा, ज्याच्यामुळे पहिलं महायुद्ध झालं बघा. फ्रान्सचा एक राजा होता, फ्रान्झ फर्डिनांड. ऍक्च्युली ह्या फ्रान्झ फर्डिनांडनं ह्या अल्नाची सुरुवात केली होती असं माझ्या वाचनात कुठेतरी आलेलं आहे. अल्ना म्हणजे काय? तर आपलं मनगट आणि आपला जो कोपर आहे, एल्बो टू मनगट, इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हाडाचं, हे जे हाड आहे ऍक्च्युली अजून आजही बायोलॉजीमध्ये आपण त्याला अल्ना म्हणतो. तर ते अल्ना जे आहे हे त्यानं मेजरमेंट ऑफ लेंथ म्हणून डिसाइड केलं होतं. त्या आकाराचा एक रॉड जो आहे, त्या साईजचा एक रॉड जो आहे तो त्यानं अल्ना म्हणून डिसाइड केला होता. ओके, त्याच्यानंतर काही राजांनी काय केलं? कोपरापासून ते अंगठ्याचं आपलं मिडल फिंगर जे आहे ह्याच्या एंड पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं गेलं? क्युबिट. अल्ना, क्युबिट. ओके, काही राजांनी काय केलं होतं? फूटचा वापर केला होता. कशाचा? फूट. ओके, इंग्रजांनी मोस्टली फूटचा वापर केला होता.
ओके, त्याच्यानंतर काही लोकांनी यार्ड हे एक युनिट डिसाइड केलं होतं. कुठचं? यार्ड. आजही हे यार्ड यूज केलं जातं काही ठिकाणी. तर मित्रांनो, ही अशी जी लेंथ मेजर करण्याची जी युनिट्स आहेत ही जुन्या काळामध्ये यूज केली जायची. जसं की आलना आहे, क्युबिट आहे, फूट आहे, यार्ड आहे. In old days, for the measurement of length, alna, cubit, foot, yard were used. ओके, आता इथं एक खूप महत्वाची अशी गोष्ट आहे मित्रांनो. हा जो क्युबिट जो आहे, हा क्युबिट हा 18 इंचाच्या जवळपास असतो. क्युबिट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 18 इंच. ओके मित्रहो, हा जो आलना आहे हा सुद्धा जवळपास 14 ते 13 इंचाच्या आजूबाजूला तो भरतो. आणि हा जो फूट आहे, आता ह्या फूट, यार्ड आणि क्युबिट याच्यामध्ये हे आहे, रिलेशन आहे. कुठलं रिलेशन आहे? तर मित्रांनो, हा जो यार्ड आहे की नाही, 1 यार्ड इज इक्वल्स टू और अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 2 क्युबिट. 1 यार्ड इज इक्वल्स टू 2 क्युबिट. हा जो 1 यार्ड असतो हा अजून 3 फूट जो आहेत याच्या आजूबाजूला असतो. बघा, 2 क्युबिट म्हणजे 1 यार्ड आणि 3 फूट म्हणजे सुद्धा 1 यार्ड. 3 फूट म्हणजे सुद्धा काय? हे अप्रॉक्सिमेशन आहे. हे काय आहे? अप्रॉक्सिमेशन. म्हणजे ही गोष्ट उद्या जर चुकून तुम्हाला कधी डोक्यात शंका आली की बाबा 1 यार्ड इज इक्वल्स टू हाऊ मच, तर तुम्ही लक्षात ठेवा 1 यार्ड इज इक्वल्स टू 2 क्युबिट किंवा 1 यार्ड इज इक्वल्स टू 3 फीट्स असं आपण म्हणू शकतो. मित्रहो, ह्या झाल्या काही गोष्टी. ओके, आता आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आपण आज काय शिकलो, मगाशी जे आपलं एक 20-25 मिनिटाचं जे डिस्कशन झालं, ह्या डिस्कशन मधून आपण ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ह्या फाइंड आउट केल्या. ओके, ह्या गोष्टी आपण अभ्यासल्या. आता आपण अभ्यासणार आहोत की बाबा एखादं जे युनिट आहे, हे एखादं युनिट हे गुड युनिट म्हणून कसं ठरतं, किंवा आज जे आपण युनिट्स यूज करतोय हे युनिट जे आहेत हे गुड युनिट आहेत का, याच्याबद्दल आता आपण शिकणार आहोत. म्हणून आपण पुढचा जो भाग शिकतोय तो आहे रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. काय अभ्यासतोय आता आपण? रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. आज आपण काय शिकलो मित्र हो, ह्याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही कंपल्सरी घेऊन ठेवा, कारण ही जी माहिती आहे ही आपण मगाशी जे अर्धा तास जे आहे जे आपण डिस्कशन केलं, ह्या डिस्कशनचं हे फलित आहे. ओके, जे आपल्याला कंटिन्यू यूज मध्ये येणार आहे. ओके, आता आपण पुढच्या पॉइंटकडे जातोय, रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट कडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. ओके, युनिट म्हणजे काय अभ्यासलं आणि युनिटशी संबंधित बऱ्याच गोष्टी आपण अभ्यासल्या. आता आपण अभ्यासतोय रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. म्हणजे एखाद्या युनिटला गुड युनिट म्हणजे चांगलं प्रकारचं एकक असं कधी म्हणायचं, हे आता आपण अभ्यासतोय. तर त्याची पहिली रिक्वायरमेंट आहे इट शुड बी ॲक्युरेटली डिफाईन्ड. जे कोणतं युनिट असेल त्या युनिटची डेफिनेशन जे आहे, डिफाईन्ड म्हणजे फक्त व्याख्या नाही, तर एक युनिट म्हणजे नेमकं किती हे ठरवलेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1 मीटर आहे, तर 1 मीटर म्हणजे काय? तर जुन्या काळामध्ये हा जो मीटर होता, हा मीटर एक काय केलं होतं, एक रॉड घेतला होता आणि त्या रॉडची लेंथ म्हणजे 1 मीटर असं डिसाइड करण्यात आलं. त्या रॉडचे जे काय 100 इक्वल पार्ट्स केले आणि त्या प्रत्येक पार्टला सेंटीमीटर म्हटलं. त्या सेंटीमीटरचे 10 इक्वल पार्ट्स केले आणि त्याला मिलीमीटर म्हटलं. अशा पद्धतीने जुन्या काळामध्ये काय केले होते, लेंथचे युनिट ठरवले गेले होते. परंतु नंतर लक्षात आलं की तो जो रॉड आहे, ह्या रॉडची लेंथ जी आहे ही चेंज होते. त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम होतोय, किंवा जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर रॉडची लेंथ इन्क्रीज होते. टेम्परेचर जर डिक्रीज झालं तर रॉडची लेंथ डिक्रीज होते. म्हणजे ॲक्युरेटली डिफाईन्ड होता का तो रॉड? ती लेंथ जी होती ही कमी जास्त होत होती. म्हणून काय केलं, आज आपण मीटर जो आहे किंवा जी लेंथ आहे, लेंथचं युनिट जे मीटर आहे ते लाईट वरून डिफाईन केलंय. ते आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत की बाबा 1 मीटर काय असतो, 1 kg काय असतं, किंवा सगळे जे युनिट आहेत ते नेमके कसे आहेत हे आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. परंतु इथं आपण काय अभ्यासतोय, रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. आणि त्याच्यात आपण पहिली रिक्वायरमेंट काय सांगितली, इट शुड बी ॲक्युरेटली डिफाईन्ड. जे युनिट असेल त्याची प्रॉपर अशी डेफिनेशन केलेली पाहिजे. डेफिनेशन म्हणजे लिहिण्यासाठीची नव्हे, तर ते युनिट जे आहे हे प्रॉपर ठरवलेलं पाहिजे. ओके, इट शुड बी इझिली अवेलेबल. ते सहज उपलब्ध असलं पाहिजे. ते जे युनिट जे असेल ते
वर्ल्ड मध्ये सगळीकडे अगदी सहज उपलब्ध झालं पाहिजे. तिसरी जी रिक्वायरमेंट आहे, इट शुड बी इनव्हेरिएबल. त्या युनिट मध्ये प्लेस किंवा टाइम नुसार बदल झाला नाही पाहिजे. इट शुड बी इनव्हेरिएबल. ते न बदलणार असलं पाहिजे. इट शुड बी रिप्रोड्युसेबल. त्याची पुन्हा निर्मिती करता आली पाहिजे. अँड नॉट पेरिशेबल. तसंच ते नाशवंत असलं नाही पाहिजे. पेरिशेबल म्हणजे काय मित्रांनो? नाशवंत. नाशवंत म्हणजे जे नष्ट होतं. ओके, नाशवंत नसलं पाहिजे. रिप्रोड्युसेबल, त्याची पुनर्निर्मिती शक्य असली पाहिजे. पुनर्निर्मिती शक्य असली पाहिजे. ओके, इनव्हेरिएबल, न बदलणारा असलं पाहिजे. न बदलणारे. ओके, अवेलेबल, उपलब्ध, सहज उपलब्ध झालं पाहिजे. बर, ओके, त्याची व्यवस्थित क्वांटिटी डिसाइड केलेली असली पाहिजे. व्याख्या म्हणजे आपण जे बुक मध्ये लिहितो थेरॉटिकल डेफिनेशन, त्याचा अर्थ संबंध नाही. व्याख्या म्हणजे काय तर एकदम फिक्स असं, बाबा 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, ही काय झाली? एक डेफिनेशन झाली अशा पद्धतीचं. ओके, ते सुटेबल साईजचं असलं पाहिजे. इट शुड बी ऑफ सुटेबल साईज. इट शुड नॉट बी टू लार्ज ऑर टू स्मॉल. ते फारच मोठं किंवा फारच छोटं असता कामा नये. अँड इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. त्याला जगत मान्यता पाहिजे. जगानं ते युनिट स्वीकारलेलं असलं पाहिजे. जगानं काय केलं पाहिजे? ते युनिट स्वीकारलेलं असलं पाहिजे. तर मित्रांनो, ह्या आहेत रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. ह्या काय आहेत? रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. मग आज आपण युनिट जो आहे हा अभ्यासताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर हा व्हिडिओ काय करायचा, तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या हे समजण्यासाठी हा व्हिडिओ रिवाइंड करायचा आहे. आपण युनिट का ठरवलं, मग त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी ठरली, वगैरे 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 सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सहजपणे लक्षात येतील. आता आपण अभ्यासणार आहोत सिस्टीम ऑफ युनिट्स. युनिट्सच्या महत्वाच्या अशा काही सिस्टीम बद्दल. तर मित्रांनो, आता आपण अभ्यासणार आहोत सिस्टीम ऑफ युनिट्स. काय अभ्यासणार आहोत? सिस्टीम ऑफ युनिट्स. मित्र हो, जर आपण सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे काय हे जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची डेफिनेशन अशी आपल्याला करता येईल. अ सेट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स टुगेदर. सेट ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स टुगेदर. आता तुम्ही म्हणाल अशी डेफिनेशन का केली? तर मित्र हो, मला सांगा, ज्या फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत, ह्या फिजिकल क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी आपण युनिटचा वापर करतो, बरोबर आहे. आणि फिजिकल क्वांटिटीज किती प्रकारच्या आहेत? 2 प्रकारच्या. एक म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि दुसऱ्या म्हणजे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, बरोबर आहे. मग जे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजचे युनिट्स आहेत आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे जे युनिट्स आहेत, यांना टुगेदरपणे आपण काय म्हणू शकतो? सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? सिस्टीम ऑफ युनिट्स. मग सिस्टीम ऑफ युनिट्स ची सुरुवातीला आपण डेफिनेशन लिहून घेऊया. A set of fundamental and derived units together called as system of units. Together called as system of units. मित्र हो, जर आपण फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत, ह्या फंडामेंटल क्वांटिटीजच्या आणि डिराइव्ड क्वांटिटीजच्या युनिट्सला एकत्रितपणे कन्सिडर केलं तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके मित्र हो, जसं की तुम्हाला माहिती आहे की आज आपण जे SI सिस्टीम जी वापरतो युनिट्सचे मेजरमेंट साठीची, बरोबर आहे. तर ही जी, जसं की तुम्हाला माहिती आहे की आज आपण जी SI सिस्टीम वापरतो, मित्र हो, डायरेक्टली सायंटिस्ट ह्या SI सिस्टीम पर्यंत आलेले नाही. सुरुवातीच्या काळामध्ये अगदी राजे रजवाडे जे होते त्यांच्या काळामध्ये काय केलं जायचं? डिफरंट सिस्टीम ज्या आहेत युनिट्सच्या त्या वापरल्या जायच्या. जुन्या काळामध्ये फंडामेंटल युनिट्स म्हणून फक्त
तीनच युनिटचा यूज केला जायचा आणि ते 3 युनिट म्हणजे लेंथ, मास आणि टाइम. ते 3 युनिट कुठले होते? लेंथ, मास आणि टाइम. असं का झालं? तर कार्ल फ्रेडरिक गॉस नावाचा एक फार महत्वाचा असा सायंटिस्ट होऊन गेला. ह्या कार्ल फ्रेडरिक गॉसनं असं सजेस्ट केलं होतं की कुठच्याही एखाद्या युनिटसाठी आपण जे काही बेसिक जे युनिट्स आहेत, बेसिक सिस्टीम म्हणून काय केलं पाहिजे? 3 युनिट कन्सिडर केले पाहिजेत, लेंथ, मास आणि टाइमचं. असं सजेशन केल्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं जायचं? फक्त 3च युनिट जे आहेत हे वापरले जायचे. तर ते 3 युनिट कुठचे? लेंथ, मास आणि टाइमचे. मग या 3 युनिटवर बेस्ड अनेक सिस्टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिली आणि अत्यंत महत्वाची अशी जी सिस्टीम आहे ती म्हणजे MKS सिस्टीम. मित्र हो, ह्या आपण ज्या सिस्टीम ऑफ युनिट शिकत आहोत यापैकी अत्यंत महत्वाची अशी जी पहिली सिस्टीम आहे ती कुठची आहे? MKS सिस्टीम. MKS सिस्टीम. मित्र हो, जसं की तुम्हाला ह्या सिस्टीमचं जे नाव दिसतंय MKS, तर मित्रांनो या सिस्टीम मध्ये लेंथचं जे युनिट आहे ते आहे मीटर, मासचं युनिट आहे ते किलोग्रॅम आहे आणि टाइमचं युनिट आहे ते काय आहे? सेकंड आहे. इन दिस सिस्टीम unit of length is meter. Okay, unit of mass is kilogram and unit of time is second. ओके मित्र हो, आता ही जी MKS सिस्टीम जी आहे ही MKS सिस्टीम कुठे यूज केली जायची? तर मित्रांनो ही जी MKS सिस्टीम होती ना, ही MKS सिस्टीम ही फ्रान्स मध्ये यूज केली जायची. कुठे यूज केली जायची? फ्रान्समध्ये, जिथं फ्रेंच लँग्वेज बोलली जाते. तर मित्रांनो म्हणून या सिस्टीमला आपण फ्रेंच सिस्टीम असं सुद्धा म्हणतो. MKS सिस्टीम is a decimal system. ही एक कसली सिस्टीम आहे? डेसिमल सिस्टीम आहे. ओके, डेसिमल सिस्टीम which was used initially in France. So it is called as French system. It is called as French system. ओके मित्रांनो, जी दुसरी महत्वाची सिस्टीम आहे ती आहे CGS सिस्टीम. कुठली आहे? CGS सिस्टीम. मित्र हो, जसं की तुम्हाला दिसतंय या सिस्टीम मध्ये युनिट ऑफ लेंथ इज सेंटीमीटर, unit of mass is gram and unit of time is second. In this system unit of length is centimeter, unit of mass is gram and unit of time is second. ओके मित्र हो, ही जी सिस्टीम आहे हिला आपण मेट्रिक सिस्टीम असं म्हणतो. कसली सिस्टीम म्हणतो? मेट्रिक सिस्टीम असं म्हणत असतो. ओके, जी तिसरी सिस्टीम आहे मित्रांनो, ती तिसरी सिस्टीम आहे अत्यंत महत्वाची अशी FPS सिस्टीम. कुठची? FPS सिस्टीम. ओके मित्र हो, ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम ही इंग्रजांनी
तयार केलेली मित्रांनो ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम ही एक इंग्रजांनी तयार केलेली सिस्टीम आहे. याच्यामध्ये F स्टँड्स फॉर फूट, P स्टँड्स फॉर पाउंड अँड S स्टँड्स फॉर सेकंड. ओके, in this system unit of length is foot. Okay, unit of mass is pound and unit of time is second. Okay, since this system is introduced to the world by British people, so it is called as British system. This system was invented and introduced by British. So it is called as British system. British system. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाची अशी जी सिस्टीम आपली जी उरलेली आहे ती म्हणजे आज आपण जी वापरतो ती सिस्टीम SI सिस्टीम. मित्रांनो, ह्या SI सिस्टीमचा अतिशय उत्सुकता दाखवणारा एक इतिहास आहे. मी सुरुवातीला तुम्हाला तो इतिहास सांगणार आहे आणि मग तुम्हाला ती सिस्टीम इंट्रोड्यूस करणार आहे. ओके.